मी असं म्हणतो की अंधश्रद्धेला खतपाणी घालणाऱ्या अशा या प्रतीकाचा वापर बोधचिन्हामध्ये होणं हे अत्यंत दुर्दैवी आहे। जाणवतं मला असं वाटतं की मराठी साहित्य संमेलन ही कुणाची मक्तेदारी नाही, ही काही विशिष्ट जाती धर्माची पंथाची विचाराची अशी बाब नाही, ही व्यापक आणि विपुल प्रमाणात होणारी बाब आहे। मराठी साहित्य संमेलन आणि वाद हे जणू काही समीकरणच झालंय। यापूर्वी जी काही साहित्य संमेलने झाली ती कोणत्या ना कोणत्या कारणाने वादात राहिल्याचं आपण पाहिलंय। आता जळगाव जिल्ह्यातील अंमळनेर शहरात 97वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होणार आहे। हे संमेलन देखील वादात सापडलंय। अंमळनेरला नेमकं काय घडलं हेच पुढच्या काही मिनिटात जाणून घेऊ, त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा। साने गुरुजींची कर्मभूमी असलेल्या अंमळनेर शहरात अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आयोजित करण्यात आलंय। हे संमेलन 2 ते 4 फेब्रुवारी 2024 दरम्यान होणार आहे। अंमळनेर शहरातील मराठी वाङ्मय मंडळ ही संस्था या संमेलनाची आयोजक संस्था आहे। पण संमेलन सुरू होण्यापूर्वीच ही आयोजक संस्था टीकेची धनी ठरली। या संस्थेने साहित्य संमेलनाचं जे बोधचिन्ह बनवलंय त्याला आक्षेप घेण्यात आलाय। या बोधचिन्हाचं थाटामाटात अनावरण झालं। हे चिन्ह जगासमोर आलं आणि मग त्यावर तिखट प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत। अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन अंमळनेरला होतंय, ही खूप सुखद आणि चांगली बाब आहे। पण काही गोष्टी या अर्थानं किंवा या दृष्टिकोनातून लक्षात घेणं आवश्यक आहे की साहित्य माणसं जोडण्याचं काम करते आणि साहित्याचा जर उद्देश हा विश्वव्यापी जनकल्याणाचा असा आहे। अर्थात साने गुरुजी ज्या पद्धतीनं म्हणतात की खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे, जगाला प्रेम अर्पायच्या विचार साने गुरुजींनी आपल्या सगळ्यांना दिलेला आहे आणि त्यांच्या कर्मभूमीत साहित्य संमेलन होत आहे। त्यावेळेस आयोजकांनी हा उदार हेतू या उदार अंतःकरणाने स्वीकारत जर का माणूस जोडण्याची प्रक्रिया त्या बोधचिन्हाच्या माध्यमातून केली असती तर निश्चितपणे ती बाब मला आवडली असती किंवा योग्यही असती। परंतु त्या बोधचिन्हांमध्ये मंदिर आणि ज्या पद्धतीनं जो उद्देश त्यांचा सफल करण्याचा धर्माचा जातीचा पंथाचा या अनुषंगाने विचार रुजविण्याचा जो प्रयत्न केला गेलेला आहे तो निश्चितच असा विशिष्ट हेतू ठेवून केला गेलेला दिसल्याचं आपल्याला स्पष्टपणे जाणवतं। आणि म्हणून अशा संमेलनाच्या माध्यमातून असा हेतू ठेवणं, मग त्या ठिकाणी केळीची पानं आहेत, त्या ठिकाणी तुम्ही वाजंत्री म्हणतात ती आहेत, मग ज्या अर्थानं काही लोक आरोप करत असतील की ही सत्यनारायणाची महापूजा आहे का, किंवा अखिल भारतीय साहित्य संमेलन या बॅनरखाली किंवा या बॅनरने तुम्ही जेव्हा संमेलन भरवतात त्यावेळेस अंमळनेरपुरता किंवा या भागापुरता विचार ठेवणं हा विचार म्हणजे कुठेतरी समतोल न साधणारा विचार आहे। हा मर्यादित विचार आपल्याला लक्षात येतो आणि म्हणून मला असं जाणवतं, मला असं वाटतं की मराठी साहित्य संमेलन ही कुणाची मक्तेदारी नाही, ही काही विशिष्ट जाती धर्माची पंथाची विचाराची अशी बाब नाही, ही व्यापक आणि विपुल प्रमाणात होणारी बाब आहे। जिथे जिथे मराठी माणूस आहे तिथे तिथे मराठी साहित्य आहे। मग ते दलित असेल, ग्रामीण असेल किंवा इतर कुठलंही साहित्य असेल, त्या साहित्याचा एक विचार प्रवाह हा मराठीच्या माध्यमातून जनसामान्यापर्यंत, समाजापर्यंत, माणसापर्यंत गेला पाहिजे आणि तो विचार साध्य करण्याकरता तुमची विचार संकल्पना ही व्यापक असणं अत्यंतिक गरज आहे। धर्म, जाती, पंथ, भेद हा सगळा जो प्रवाह आपण काही माणसं एका वेगळ्या अंगाने नेणारी असतात ती खऱ्या अर्थानं त्यांच्या बुद्धीची कीव करावीशी वाटते। आणि म्हणून असं जाणवतं की या बोधचिन्हाच्या माध्यमातून कुठेतरी माणसाला विभागलं गेल्याचं दिसतं आहे। म्हणून या अशा बाबीचा खऱ्या अर्थानं मी तर निषेधच करतो। मी असं म्हणतो की अंधश्रद्धेला खतपाणी घालणाऱ्या अशा या प्रतीकाचा वापर बोधचिन्हामध्ये होणं हे अत्यंत दुर्दैवी आहे। आणि म्हणून संमेलनाच्या आयोजकांनी नेहमीच कष्टकरी श्रमिक जीवनाच्या
जी जी काही अस्मिता आहे, जी जी काही प्रतीकं आहेत, ती प्रतीकं मांडली पाहिजेत. महात्मा ज्योतिराव फुलेंनी न्यायमूर्ती रानडे यांना पत्र लिहिताना ज्यावेळेस न्यायमूर्ती रानडे यांनी महात्मा फुलेंना आमंत्रित केलं साहित्य संमेलनात, त्यावेळेस माझ्या कष्टकऱ्यांच्या, माझ्या श्रमजीवी लोकांचा आवाज कुठे आहे, अशा पद्धतीनं एक खरमरीत उत्तर लिहून रानड्यांना घालमुडे दादा अशा पद्धतीचं संबोधन वापरून कष्टकरी शेतकऱ्यांचा आवाज उठवण्याचं काम महात्मा ज्योतिबा फुलेंनी केलं. मला असं वाटतं या साहित्यामधून वैश्विक मानवतावादाचा हुंकार जो आहे तो हुंकार सदोदित निनादत राहिला पाहिजे, पण तसं होताना दिसत नाही. बरीच काही जी असाहित्यिक मंडळी असते ती या साहित्य परिषदांमध्ये कार्यमग्न असतात आणि बरोबर छुप्या पद्धतीने आपलं षडयंत्र, आपला विचार पोचवण्याचं काम त्या माध्यमातून ते करत असतात. मला असं या ठिकाणी म्हणायचं आहे की उजवा जो विचार आहे तो उजवा विचार पेरण्याचं काम या बोधचिन्हामधून झालेलं आहे आणि ते काम उजव्या सोंडेच्या बावल्यांनी अतिशय सोयीस्कर पद्धतीने केलं. मला आपलं दुर्दैव हेच वाटतं की बहुजन समाजातील साहित्यिक मंडळी आहे, पण पद, प्रतिष्ठा, निवड, पुरस्कार या छोट्याशा तुटपुंज्या अशा गोष्टींनी ती बळी पडलेली आहे. त्यामुळे तिचा जरी तो विचार असेल, हुंकार असेल, तरी ती समर्थपणे मांडू शकत नाही आणि एक प्रकारच्या या मानसिक गुलामीच्या व्यवस्थेमध्ये राहण्यामध्ये ती धन्यता मानते. माझी अशी विनंती असेल सगळ्या साहित्यिकांना की अशा पद्धतीच्या बोधचिन्हामध्ये उजव्या विचारांचे प्रतीकं वापरून एक प्रकारे मानसिक गुलामी लादण्याचा हा प्रकार आहे. म्हणून तात्काळ हे बोधचिन्ह जे आहे ते बोधचिन्ह हटवलं पाहिजे आणि या सगळ्या आयोजकांनी आपली जी मानसिकता आहे ती मानसिकता वैश्विक मानवतावादाची ठेवली पाहिजे. तेव्हा खऱ्या अर्थानं या मातीमध्ये हे संमेलन यशस्वी होईल. साहित्य संमेलनाच्या बोधचिन्हाबाबत वाद निर्माण झाल्यानंतर मराठी वाङ्मय मंडळाने योग्य मार्गदर्शन घेण्यासाठी साहित्य महामंडळाकडे जाण्याचा निर्णय घेतलाय. दरम्यान या साऱ्या विषयासंदर्भात मराठी वाङ्मय मंडळाचे अध्यक्ष डॉक्टर अविनाश जोशींनी काय भूमिका मांडली तुम्हीच पहा. मी डॉक्टर अविनाश जोशी, अध्यक्ष मराठी वाङ्मय मंडळ अंबानेर, जी 97व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची आयोजन संस्था आहे. सध्या ह्या विषयावर जे बोधचिन्हाच्या विषयावर जे अनेक ठिकाणी चर्चा चालू आहे तिथून वेगळ्या काही चांगल्या काही अशा प्रतिक्रिया वेगळ्या येत आहेत. त्यामध्ये अनेक सूचना आहेत, अनेक नामवंतांच्या विचारवंतांच्या काही प्रतिक्रिया आहेत. या सगळ्यांचा सारासार विचार करून आम्ही काही भूमिका मांडायला महामंडळाकडे जाणार आहोत. शेवटी महामंडळ जो निर्णय घेईल तो निर्णय सगळ्यांना बंधनकारक असतो, पण तरीही सगळ्यांच्या एकंदरीत भावनांचा विचार करून जनमताचा आधार करून काही भूमिका आम्ही स्वतः महामंडळाकडे मांडणार आहोत. आपण हे साहित्य संमेलन कसं यशस्वी होईल याच्याकडे आता जास्त लक्ष देण्याची गरज आहे असं मला वाटतं. तरी पण सगळ्यांनी ह्यात सगळ्यांनी एकत्र येऊन हे संमेलन कसं यशस्वी होईल यासाठी हातभार लावावा अशी मी सगळ्यांना नम्र विनंती आहे. कुठल्याही प्रकारच्या अफवांवर किंवा कोणी पसरवलेल्या माहिती, विनाकारण माहितीवर कोणीही विश्वास ठेवू नये आणि सगळ्यांनी सहकार्य करावे हिची मला तुम्हाला नम्र विनंती. अमळनेर नगरीत तब्बल 75 वर्षांनंतर साहित्य संमेलन होतंय. त्यामुळे हे संमेलन कुठल्याही वादाविना पार पडायला हवं अशी जनभावना आहे. हे लक्षात घेऊन आयोजक संस्था बोधचिन्हाबाबत कोणतं पाऊल उचलते हे पाहणं महत्त्वाचं असेल. तुम्हाला या साऱ्या वादाबद्दल काय वाटतं ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. जळगावहून प्रशांत बधाने, लोकमत.